सातारला गेलो होतो मजा करायला, पण ती ठरली आमच्यासाठी सजाच. का ते पुढे सांगतेच. त्याआधी मी इथं सगळा हा पसारा का घेऊन बसली आहे, का तर आम्ही चाललो होतो सातारला माझ्या सासरी. कारण गौरी गणपतीसाठी आम्हाला 2-4 दिवस तिकडे सुट्टीसाठी चाललो होतो. आता सणासुदीचे दिवस म्हटल्यावर ह्या सगळ्या साड्या मला तिकडे न्यायच्या होत्या आणि एका बॅगेत मी कसं भरू ना हाच प्रश्न मला पडला होता. तरी कसं बसं सगळं भरलं, नाश्ता केला आणि आता आम्ही निघालो सातारला. जसं आम्ही सातारमध्ये पोहोचलो की ह्यांच्या चेहऱ्यावरची खुशी बघा केवढी आहे. ह्यांना गावी आलं ना की इतकी खुशी होती ना, काय सांगायलाच नको. हे आहेत माझे सासू सासरे. ह्यांना बऱ्याच दिवसापासून व्लॉगमध्ये यायचं होतं, तर आज त्यांना पण दाखवलं. गेल्या गेल्या मस्तपैकी आईंनी चहा बनवून दिला आणि मी लागले इथं पूजेच्या तयारीला. आज हरतालिका आहे, त्यामुळे मला जसे जमल तसं मी ना पूजा करायला सुरुवात केली. त्यानंतर आईंनी स्वयंपाक करून घेतला आणि मी इथं नैवेद्य दाखवला. कशी झाली आहे माझी पूजा हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. मला जमेल तशी मी केली आहे. त्यानंतर आम्ही जराशी साफसफाई करायला घेतली, कारण आता एवढं सगळं झाल्याच्या नंतर आम्हाला डेकोरेशन पण करायला घ्यायचं होतं आणि बराच उशीर होणार होता. त्यामुळे आम्ही पटपटीतच थोडीफार राहिलेली काय जी साफसफाई होती ना ती करून घेतली. त्यानंतर आम्ही असं साधं सिंपल असं डेकोरेशन करणार होतो. त्यामध्ये लाईटिंगचं काम तर ह्यांच्याकडेच असतं आणि मी बघा केवढा मोठा पसारा इथं घालून ठेवलाय. आता आपले बाप्पा येणार म्हटल्यावरती आपण कितीही ठरवलं आणि काहीही ठरवलं ना तरी शेवटी आपण असं डेकोरेशन करून येणार, त्याचा शेवट असाच करतो. आम्ही जमल तसं डेकोरेशन केलेलं आहे. तुम्हाला कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके बाय.